अहिल्यानगर जिल्ह्यातील संवेदनशील तालुका कोपरगाव आणि याच कोपरगाव मधून समोर आली अशी एक बातमी ज्यानं पालकांची चिंता वाढवली। अवघी 12 वर्षाची मुलगी घरातून अचानक बेपत्ता। वडील पोलिसांकडे धाव घेतात, तक्रार दाखल होते आणि सुरू होतो त्या कोवळ्या मुलीचा शोध। पण काही दिवसातच या तपासाला एक वेगळं वळण मिळतं। दरेवाडीच्या हरिमळ्यात पोलिसांची कारवाई होते, एक तरुण ताब्यात घेतला जातो आणि सर्वात महत्वाचं 12 वर्षीय मुलीची सुखरूप सुटका होते। पण प्रश्न इथेच संपत नाही। मुलगी तिथपर्यंत पोहोचली कशी, तिला कोणी नेलं, तिला आश्रय कोणी दिला आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं काय दडलंय पाहूया भीमप्रहार न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। 18 ऑगस्ट रोजी कोपरगावातून 12 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दरेवाडी सोलापूर रोडवरील हरिमळा परिसरात कारवाई केली। या कारवाईत नूर राजू पठाण व 19 राहणार आंबेडकर नगर राहता याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच ठिकाणाहून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली। तपास पुढे सुरू असतानाच मुलीला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या समीर मनोज सोनगत वय 22 राहणार दरेवाडी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। आता या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत। कोपरगाव मधून एक मुलगी बेपत्ता झाली, कुटुंबियांची चिंता वाढली। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अखेर 12 वर्षाची ती मुलगी सुखरूप सापडली। पण या घटनेनं अनेक प्रश्न मागे ठेवले आहेत। राहतामध्ये राहणारा आरोपी नूर पठाण हा मुलीपर्यंत कसा पोहोचला, तिच्याशी नूर पठाणचा संपर्क कसा झाला, तिला पळवून नेण्यामागे नेमका उद्देश काय होता आणि अल्पवयीन मुलींना फूस लावणारी किंवा लक्ष करणारी एखादी टोळी या परिसरात सक्रिय आहे का? काही जण या प्रकरणात लव्ह जिहादचे अँगल असल्याची चर्चा करत आहेत। मात्र एक प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे, कोपरगाव आणि परिसरातील अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेसाठी आणखी किती सावधगिरीची गरज आहे? या प्रकरणामागचं संपूर्ण सत्य काय? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि लव्ह जिहादच्या चर्चेत असलेल्या सर्व शक्यतांमागे खरंच काही तथ्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत। अशाच नवनवीन आणि विश्लेषणात्मक बातम्या आणि रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी। धन्यवाद।